पाहता लोचने लोचने रूप पाहता 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 लोचने
भगवन्ते हरि उच्चारणि पाहि मोक्षदाता नारायण हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना पुण्याची गणना कोण करे नारायण हरि उच्चारण माता नारायण हरि उच्चारण माता एके करी माया कार्य
जाणीव नेणीव भगवंती नाही, हरी उच्चारणे पाही मोक्ष सदा. नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कैकायाचा रेग नाही. तेथील प्रमाण नेनवे वेदासी, ते जीवजंतुसी केवी कळे. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. ज्ञानदेवा पाठ भरला केले असे. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. जय जय ओ शुद्धे उदाहरे प्रसिद्धे, अनवरत आनंदे वर्षते. विषय व्याये मिटी दिदलिया नुटी टाटी, ते तुझे गुरुकृपा दृष्टी निर्विश्य होय. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदाहरा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावली, अद्दत्रय जननी. सेवे लागी सेवक सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकिया देवा, येतवरी न करावा अभेरू. जाणीव नेणीव भगवंती नाही, हरी उच्चारणे पाही मोक्ष सदा. हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. प्राप्त स्थळी प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग विश्वमाऊली ज्ञानोबऱ्यांच्या साधकांचे मायबाप अनाथांचे माय, अखिल विश्वाच्या पाठीवरती पुरुष म्हणून जन्माला येऊन अवघ्या विश्वानं ज्यांना माऊली ही पदवी द्यावी, त्या विश्वमाऊली ज्ञानोबऱ्यांच्या हरिपाठ नावाच्या प्रकरणातील 25व्या क्रमांकाचा अभंग आजच्या सेवेच्या निमित्तानं या ठिकाणी सेवेकरता माझ्याकडे दिलेला आहे. अकारण कारण करुणा वरुणालय भक्त वत्सल जगदोद्धारक रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीनाथ परमात्म्याच्या असीम कृपेद्वारे साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं गेले अनेक वर्ष ज्या गावानं परमार्थाचं इवलसं रोप लावलं, कदाचित ज्याने हे रोप लावलं ती माणसं आज ते साधक ते महात्मे असतीलच असं नाही, पण परमार्थिक क्षेत्रामध्ये आलेल्या लोकांनी पाठीमागं वळून बघायची गरज असते. पाठीमागं याकरता बघायचं आहे, कदाचित जुन्या जाणत्या माणसाने हे रोपाचं बीजारोपण केलं नसतं तर अधिक मासाच्या निमित्तानं
आज सरवडे गावामध्ये भव्य दिव्य होणारा हा नामयज्ञ सोहळा कदाचित आम्हाला पाहायला मिळाला नसता आणि आम्ही त्याचे साक्षीदार झालो नसतो. म्हणून ज्यांनी हे इवलस रोप लावण्याचं सुरुवात केली त्या या गावचे सर्व ज्येष्ठ जे आहेत जे नाहीत त्यांना साष्टांग प्रणिपात करून, विनेकरी बाबापासून दोन्ही बाजूला उभं राहिलेल्या टाळकऱ्यांना साष्टांग प्रणिपात करून, दोन्ही पकावज वादक त्याचबरोबर चोबदार आणि वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते विन या मायेच्या अंतकरणानं बसलेल्या या प्रारंगणात हा भव्य दिव्य सोहळा आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं सरवडे गावचं भाग्य समजावं. पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा तसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावल. आणि त्या सरवडेकरांच्या पुण्याच्या भागात माझं पुण्य समजतो. एकादशीचा पवित्र पर्व काळ आणि ज्या वैष्णव ज्ञानोबरायांचा अभंग सेवे करत आहे त्या ज्ञानोबरायांचा आजचा असणारा गुरुवार आणि ज्यांची परंपरा आहे, ज्यांनी ही परंपरा चालू केली ते आदिनाथ प्रत्यक्ष या मंदिरात हा त्रिवेणी संगम आज या प्रारंगणात आहे. यथामती यथावकाश चिंतन मांडत असताना 8:27 नियमानुसार झालेत. 9:31 कार्यक्रमाचा जय विठ्ठल होईल याच्या जाणीवात ठेवून मनाचे कान बुद्धीचे डोळे करून काहीच चिंतन अल्पशा बुद्धीनं मांडण्याचा प्रयत्न करतो. विशेष करून अभंगावरती बोलण्याकरता इथून पाठीमागच्या 24 कीर्तनकारांनी आपल्याला नामाचं महात्म्य सांगत आलेत. आजचा 25वा दिवस आहे. 7, 5, 3 दशकांचा मेळा. आज खऱ्या अर्थानं तो 25वा दिवस माझ्या वाट्याला आलाय. विश्वमाऊली ज्ञानोबराय या अभंगाच्या माध्यमातून सांगतात, भगवंताच्या नामाचं महात्म्य सांगत असताना जाणीव नेणीव भगवंती नाही. भक्ती करणाऱ्या भक्ताच्या ठिकाणी तो भक्त जाणता आहे का तो भक्त नेणता आहे, हा जाणीवतेचा आणि नेणीवतेचा भाव भगवंत कधीच बघत नाही. जाणीव नेणीव तो भक्त जाणता आहे का नेणत आहे, तो भक्त ज्ञानी आहे का अज्ञानी आहे, तो भक्त साक्षर आहे का निरक्षर आहे हे काहीच पाहत नाही. पण फक्त हे करतो जो हरीचं उच्चारण सतत करतो. हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. मोक्ष नावाची वस्तू ना मोक्ष नावाची अवस्था प्राप्त करून देण्याचं साधन जर कोणतं असेल तर हरीचं नाम आहे म्हणतात. हरी उच्चारणे पाही. मोक्ष नावाच्या पुढे सदा नावाचा शब्द आहे. हा सदा नावाचा शब्द मोक्षाच्या पुढे नाही लावायचा. हरीचं उच्चारण सदा जो करतो तो मोक्षाकरता प्राप्त होतो ना मोक्ष या अवस्थेला पोहोचतो. बघा या भगवंताचं नाम कसं आहे, हे नाम नुसतं नाही आहे, हा नामाचा मंत्र आहे म्हणतात. हरी उच्चारणे, हरीचं उच्चारण, नारायण नामाचं जे उच्चारण आहे ते जे कसं आहे, नारायण नाम जे आहे नारायणाचं हरीचं उच्चारण जर केलं तर प्राप्त काय होतं म्हणतात, काही कायाशी रीग नाही म्हणतात. रीग या शब्दाचा अर्थ शिवाजी तात्या प्रवेश. भगवंताच्या नामाचं जो कोणी उच्चारण करतो त्याच्याकडं काही काळ प्रवेश करू शकत नाही, एक अर्थ आहे. आणि या कलियुगामध्ये भगवंताचं नाम हे एकच साधन आहे. बरं ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त बाकीचं काय, याच्या व्यतिरिक्त बाकीचं काय सांगणार. ज्याचा प्रवेश, ज्याची पद्धत, ज्याच्या प्रकार पाहिल्यानंतर जो वेदाला सुद्धा जाणता येत नाही असा असणारा तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवांना तो कळणार का. पण विश्वमाऊली ज्ञानोबरायाने या हरिपाठाच्या निमित्तानं असेल, भगवंताच्या नामचिंतनाच्या निमित्तानं असेल, ज्ञानदेवा फळ नारायण पाठ, नारायणाचा पाठ रूपी असणारा हे फळ जे आहे, भगवंताचं नाम हे पूर्वमीमांसेमध्ये साधन आहे. पण तेच भगवंताचं नाम आता साधन न शिल्लक राहता ते साध्य म्हणून पाहिलं
की बीज आणि फळ हरीचंच नाम होतं आणि त्याचा परिणाम जर काय असेल तर या जगतामध्ये वासुदेव नावाचं तत्व ओतपोत भरलेलं आहे. वैकुंठ नावाचा शब्द आपण ते वैकुंठ न पाहता या जगताच्या ठिकाणी सर्वत्र व्यापकतेनं भगवंताचं दर्शन होणे हा व्यापकतेचा तो वैकुंठ आहे. त्या भगवंताचं वैकुंठ या पृथ्वी तलावरती त्या हरिपाठाच्या चिंतनानं प्राप्त होतं आणि ते करण्याकरता मानवी जीवनानं आलेल्या जीवानं काय करावं तर एकच करावं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आता त्या पुण्याची गणना कोण करी, त्या पुण्याची गणना आपण कोण करू शकत नाही. हा अभंगाचा सरळ सोपा सुटसुटीत कळेल उमजेल पचेल रुचेल असा भाव. काहीच चिंतन मांडत असताना विश्वमाऊली ज्ञानोबरांच्या शब्दांची व्यापकता आहे. आम्ही ज्यांच्याबद्दल बोलावं ते विश्वमाऊली ज्ञानोबराया ब्रह्मविद्येचा सुकाय करी. हे मराठीचे नगरी आणि ज्यांनी ब्रह्मविद्येचा सुकाय केलाय त्यांनी ज्ञानोबरांच्या हरिपाठावरचं चिंतन आमच्यासारख्याने 1 तासाचं मांडणे इतकं संकुचित नाही. किती व्यापक आहे, किती. माझा मराठाचा बोल कौतुके, अमृतातेही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मिळविन. ही ताकद ज्या ज्ञानोबरांची आहे त्या ज्ञानोबरांच्या अभंगावरती आमच्यासारख्याने बोलावं नाही. पण सेवा म्हणून करत असताना मी एरवी अभंगामध्ये शिवाजी तात्या शेवेलागी सेवक झालो घेत नाही. कीर्तनाला घेतलेला अभंग, सेवेकरता घेतलेला अभंग जिथं पाकिट घेतोय तिथं म्हणत नाही आणि जिथं पाकिट घ्यायचं नाही तिथं सेवेलागी सेवक झालो एवढं म्हणून घेतो. कारण आज लोक सेवेलागी सेवक झालो म्हणून कीर्तनाला सुरुवात करतात आणि फेटा सोडायच्या अगोदर पाकिट बघतात. त्यामुळे सेवेलागी सेवक झालो नावाचा शब्द व्यासपीठावरती उच्चारत असताना 1 वेळा नाही किमान 1000 वेळा याचं उच्चारण व्हायला पाहिजे. कारण या गतिमान जगताच्या ठिकाणी ऐका चिंतनाला सुरुवात. गतिमान जगताच्या ठिकाणी प्रदूषणांचे प्रकार पाहिले तर खूप प्रदूषण आपल्याला समाजामध्ये दिसतात. जगाच्या पाठीवरती पहिलं प्रदूषण जर कुठलं असेल जलप्रदूषण आपल्याला प्रामुख्यानं दिसतं. जगाच्या पाठीवरती दुसरं प्रदूषण कोणतं असेल तर त्याचं नाव आहे वायू प्रदूषण. आणि जगाच्या पाठीवरती ज्या अभंगाकडे आपण वळायचं आहे ते सगळ्यात मोठं प्रदूषण जर कोणतं असेल तर त्याला म्हणायचं आहे संस्कारांचं प्रदूषण. जलप्रदूषण कशामुळे होतं? जलप्रदूषण ज्याला म्हणतो की आपण एखादं पाणी प्यालं की त्या पाण्यापासून एखादा रोग व्हावा, ज्याला इंग्लिशमध्ये आमच्या भाषेमध्ये डॉक्टरी पेशामध्ये ज्याला डायरिया म्हणावं, ज्याला संडास म्हणावं, त्याला प्रोसेस म्हणावी, ही झाली की ओळखायचं जलप्रदूषण झालं. पाण्यामध्ये प्रदूषण झालं हे कशामुळं? जर आपण ते पाणी पिलो आणि आपल्याला पचनाची क्रिया बिघडल्यानंतर आपल्याला आजार सुरू झाले की जलप्रदूषण वाढलं असं समजायचं. वायूचं प्रदूषण झालं कशावरून? हवेकडून जात असताना आपल्याला जाता जाता श्वसनाचा त्रास जर होऊ लागला तर त्याला वायूचं प्रदूषण झालं असं म्हणावं. आणि संस्कारांचं प्रदूषण झालं हे कशावरून ओळखायचं? थोडं अवघड आहे. जलप्रदूषण झालं हे दिसून येतं, वायू प्रदूषण झालं हे दिसून येतं. एखाद्या स्त्रीचं लग्न सुवासिन माऊलीचं झालंय कशावरून? दिसून येतंय तिच्या घातलेल्या दोरल्यावरून, तिच्या लावलेल्या कपाळाच्या बाहेतल्या कुंकुमावरून दिसून येतंय ती सुवासिने. एखाद्या पुरुषाचं लग्न झालंय कशावरून? आमचे भाऊसाहेब खूप गोड सांगायचे. तसं समाजामध्ये जलप्रदूषण आपल्याला दृष्टीला दिसतं, वायू प्रदूषण आपल्याला दृष्टीला दिसतं, पण सगळ्यात मोठं प्रदूषण आजच्या काळात जे आहे ते सगळ्यात मोठं प्रदूषण कोणतं असेल तर ते संस्कारांचं प्रदूषण महाराज आहे. आणि ते संस्काराचं प्रदूषण हे कशावरून ओळखायचं? ऐका, संस्काराचं प्रदूषण ओळखण्याच्या काही खुणा आहेत. संस्काराचं प्रदूषण झालं हे कशावरून ओळखायचं? ज्यावेळेला समाजातली ऐका बारकाईनं, ज्यावेळेला समाजातली ज्ञानी माणसं अज्ञानासारखं वर्तन करतात त्यावेळेला संस्कारांचं प्रदूषण झालं असं समजायचं. अजून बोलू, ज्या वेळेला समाजातली जबाबदार माणसं
बेजबाबदारी पद्धतीने वागायला सुरुवात होतात, त्यावेळेला समाजातल्या संस्कारांचं प्रदूषण वाढलं असं समजायचं. अजून खाली जाऊन बोलू. पातिव्रत्य बाळगणाऱ्या स्त्रिया समाजामध्ये ज्या दिवशी पातिव्रतापणाचा भाव सोडून व्यभिचाराच्या पाठीमागे लागतात, त्या दिवशी संस्काराचं प्रदूषण अधिक वाढलं असं समजायचं. ज्या दिवशी एखाद्या मुलाने एखाद्या बापाचा आदर राखावा हा समाजातला नियम आहे, पण मुलगा बापाचा आदर न राखता अनादर करू लागतं, त्या दिवशी संस्कारांचं प्रदूषण वाढलं असं समजावं. ज्या दिवशी एखादी मुलगी एखाद्या आईला इज्जत द्यावी अशी समाजातली प्रथा आहे, पण ती मुलगी आईचीच इज्जत समाजासमोर काढत असते, त्या दिवशी ते प्रदूषण संस्कारांचं प्रदूषण वाढलं समजायचं. जलप्रदूषण वाढलं कशामुळं? आता कारण शोधायची. जलप्रदूषण वाढलं याचं कारण काय? ज्या दिवशी या पृथ्वी तलावरती पाण्याचा तुटवडा होतो, त्या दिवशी जलप्रदूषण वाढलं असं आपण म्हणायचं. वायू प्रदूषण वाढलं कशावरून ओळखायचं? ज्या दिवशी जंगलांची तोड होते, मोठमोठाली झाडं तोडली जातात, कारखानदारी उभं राहतं आणि इंडस्ट्रीमधून निघणारा धूर ज्या दिवशी अधिक होतो, त्या दिवशी वायूचं प्रदूषण वाढलं असं म्हणायचं. आणि संस्कारांचं प्रदूषण वाढलं कशावरून ओळखायचं? आपल्या ठिकाणी असणारं पापाचं प्राबल्य ज्या दिवशी वाढलं जातं, त्या दिवशी ओळखायचं संस्कारांचं प्रदूषण अधिक झालं. जलप्रदूषणावर आता उपाय काय? वायू प्रदूषणावर उपाय काय? आणि संस्कारांच्या प्रदूषणावर उपाय काय? जलप्रदूषण जर थांबवायचं असेल तर त्याला काय? एखाद्या विहिरीमध्ये जलप्रदूषण झालं असं वाटलं तर मग त्या काळातले लोक सरवड्यात सप्ताह चालू असला तर आजूबाजूच्या असणाऱ्या आरोग्य केंद्राची माणसं येतात, पाण्याची तपासणी करतात. हे पाणी पिण्याला अयोग्य आहे असं वाटलं की त्या पाण्यावरती एखादी ब्लिचिंग पावडर त्या पाण्यात टाकतात, परिणाम ते पाणी पिण्याला लायक झालं म्हणायचं. वायूचं प्रदूषण थांबवायचं असं वाटलं तर मग झाडांची जंगलांची वाढ करणे, वायूचं प्रदूषण थांबलं. आता संस्कारांचं प्रदूषण थांबवावं, पापाचं प्राबल्य कमी व्हावं तर पुण्य निर्माण होईल असं कर्म करावं लागेल. आता ते पुण्य निर्माण होणारं कारण कशात आहेत? आता ते पुण्य निर्माण तरी कशाने होईल? ते पुण्य निर्माण होत असताना खूप चिंतनाचे विभाग सांगितले आहेत. ते पुण्य निर्माण व्हावं असं जर वाटत असेल तर आम्हाला पुण्याकरता एक करावं लागेल की आपल्या ठिकाणी आपल्याला पुण्य निर्माण होणारं साधन जर कलियुगात कोणतं असेल तर एकच आहे, भगवंताचं. आणि त्या भगवंताच्या नामाचा उच्चार ज्या दिवशी करू त्या दिवशी काय होईल? हरिमुखे म्हणा, त्यावेळेला पुण्य होईल. आणि पुण्य झालं की पाप काय होऊन जाईल? नष्ट होऊन जाईल. ज्या दिवशी पापाची नष्टता होईल त्या दिवशी मग आपल्याला जी गरज आहे वास्तविकता आपल्या जीवनामध्ये आपण हा मानव देह जर कशा करता प्राप्त झाला असेल, कशा करता? भजना करता का भोजना करता? प्राप्त झालाय भजना करता का भोजना करता? देवी दिला देह भजना गो माता, 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 तुला झाला फाटा परिचिता, तुला झाला फाटा परिचिता, देवी दिला देह भजना गो माता, देवी दिला देह भजना गो माता, लक्ष 99,999 योनीनंतर जर हा देह कशा करता प्राप्त झाला असेल, दुसऱ्या देहात कुठंच करता येत नाही.
फक्त याच देहामध्ये येऊन भगवंताचं नामचिंतन करता येतं. याच देही घडे देवाचे भजन. इतर योनीमध्ये नाही का? पशुकाय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, आहार निद्रा भय मैथून सर्व योनीला समान आहेत. पण मनुष्य देहीला लाभलेलं एक ज्ञान जर अधिक कोणतं असेल तर आपल्याला आपल्या स्वरूपाची प्राप्ती करून घ्यावी, आपल्याला भगवत साक्षात्कार व्हावा. आपल्याला अनादी कालापासून आलेली जी दुःख आहेत, ज्याचं नित्य सेवन करत 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 अनेक जन्मामध्ये ती दुःख भोगत आलोय, दुःखावरती विजय मिळवण्याकरता हा देह आहे. बरं, ती दुःख कोणती? मुलगा झालं नाही म्हणून दुःख, व्यापारात तोटा झाला म्हणून दुःख. या दुःखावरती विजय मिळवण्याकरता नाही, ती दुःख प्रारब्धानुसार आलेत, ते प्रारब्धानुसार जातील. सगळ्यात मोठं दुःख जर जगाच्या पाठीवरती कोणतं असेल ना, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती. कोणतं? सगळ्यात मोठं दुःख जर या जगाच्या पाठीवरती कोणतं असेल, जन्म आणि मरण रूपी जे दुःख आहे, हे दुःख ही एरजार संपवण्याकरता हा देह प्राप्त झालाय. मानव देहाला येऊन जर आम्ही नाही केलं, आम्हाला वाटतंय एखाद्या तरुण मुलानं नैराश्याच्या निमित्तानं एखादी रोगरची बॉटल पिऊन त्यानं आत्महत्या केली, एखादी मुलगी आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन रेल्वे स्टेशन वरती जाऊन तिनं आपला आत्मघात केला. जी माणसं पात्रतेची नाही ती झाडाखाली बसून अमुक या मुलानं अमुक या मुलीनं असं केलं बोलतात. हा आत्मघात महत्वाचा नाही. सगळ्यात मोठा आत्मघात, सगळ्यात मोठी आत्महत्या जर कोणती असेल, मानव देहाला येऊन जर आम्ही भक्ती नाही केली तर आमचं जीवन कसं आहे म्हणतात. कने विन सोपटे, कने विन सोपटे, कनसे लागली घन दाटे, कनसे लागली घन दाटे, काय करावे गोमटे, काय करावे गोमटे. ओस नगर. विश्वमाऊली ज्ञानोबा सांगतात, एखाद्या शेतकऱ्यानं एखाद्या शेतामध्ये उत्तम पद्धतीचं पीक घेतलंय. नाचणी नावाचं पीक आहे तुमच्याकडं, लावलेलं शेतातलं पीक जाणारी येणारी लोक बघतात, आलेल्या कंसाला आलेली कंस बघतात आणि जाणा येणारी माणसं म्हणतात, चालू वर्षी तुकाराम तात्याच्या शेतातला नाचणी नावाचं पीक बघून वाटतंय की त्याच्या एकराला 25 क्विंटल होणार. कशावरून? कशावरून? कणसावरून. हो, मी नाही सांगत, विश्वमाऊली ज्ञानोबा सांगतात, ऐका व्यापकतेनं. कने विन लागलेली कंस बघितलेत आणि बघितलेली कंस बघून लोकांना वाटायला लागलंय किमान याच्यात 25 क्विंटल एकरी उत्पन्न निघेल. पण प्रत्यक्ष ज्या दिवशी काढायला गेला त्या दिवशी 25 क्विंटल का नाही झालं, 25 पायली पण झालं. काय उपयोग झाला कणसांचा? कणस लागले नाहीत का? कंस लागले नाहीत का? पण लागलेल्या कंसात जर कंसात दाणे धरले नाही तर ते कणीस. कने विन सोपटे, कने विन सोपटे, कनसे लागली घन दाटे, कनसे लागली घन दाटे, काय करावे गोमटे, काय करावे गोमटे. ओस नगर. गाव सुंदर आहे, गटारी बांधले, रस्ते सुसज्ज आहेत, इमारती उत्तम आहेत, पण राहायला नगरात माणसंच नाहीत. नगराचा उपयोग मी नाही सांगत, विश्वमाऊली ज्ञानोबा सांगतात. काय करावे गोमटे ओस नगर. ना तरी सरोवर आटले, ना तरी सरोवर आटले, राणी दुखिया दुखी भेटले, राणी दुखिया दुखी भेटले. का वांज फुली फुलले, का वांज फुली फुलले, झाड जैसे. एखाद्या गावच्या वरच्या अंगाला खूप मोठा तलाव आहे, तलावाच्याकडे पाहिल्यानंतर त्याची लांबी रुंदी आपल्या दृष्टीला दिसत नाही, इतकी लांबी आहे, इतकी रुंदी आहे. पण त्या तलावात जर पाणी नसेल, विलासांना ज्या तलावात पाणी नाही त्या तलावाचा उपयोग. ना तरी सरोवर आटले, ना तरी सरोवर आटले, राणी दुखिया दुखी भेटले. एखादा जंगलामध्ये एखाद्या रानामध्ये एखादा 2 दिवस उपाशी माणूस आहे आणि तो अन्नाविन तळमळतोय, पण
त्याच जंगलामध्ये दुसरा एक दिवसाचा उपवासी माणूस गेलाय. समोरच्या माणसाकडे बघितल्यानंतर वाटलंय मला प्रवासानंतर या जंगलात माणूस दिसलाय, ज्या अर्थी त्याच्याकडे गेल्यानंतर काहीतरी उपयोग होईल आणि माझी दुःख माझी भूक शमवेल. पुढे जातो, विनंती करतो, काय झालं? एक दिवसापासूनचा उपवास आहे, तुमच्याकडे काय असलं तर द्या. समोरचा माणूस सांगायला लागलाय मीच मूळचा 2 दिवसाचा उपवास आहे, तुमच्याला काय देऊ? राणी दुखिया दुःखी भेटले. एका दुःखी माणसाला दुसरा दुःखी माणूस भेटला, उपयोग का? वांज फुली फुलले. आमच्याकडे काजूचं पीक आहे. आलेला मोहर बघितला जानेवारी फेब्रुवारी मध्ये बाजीरावांना की लोक आनंदून जातात. आलेल्या मोहराकडे बघितलं की क्विंटलवर मोजतात, कारण त्याला खत घालायचं नाही, त्याला पाणी द्यावं लागत नाही, त्याला फवारणी नाही, आणि 165 किलो आयतं पीक आहे. हा, ते बघितल्यानंतर माणूस प्रसन्न होतो. पण जेवढी फुलं आलेत त्या फुलाला एखादं दव आलं ना की त्या दवातून ते त्याला वर कापूस धरतो, गट्टे धरतात आणि बीच लागत नाही. आता जेवढा मोहर आलाय तेवढी फळं आली नाही तर त्या मोहराचा उपयोग का? वांज फुली फुलले झाड जैसे तैसे सकळते वैभव, तैसे सकळते वैभव. अथवा कुळ जाती गौरव, अथवा कुळ जाती. तसं वैभव आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे, धन आहे, ऐश्वर आहे, कुळाचारानं खूप मोठं आहे. कुळ जाती गौरव, समाजात आमचा गौरव होतोय. पण या शरीराच्या ठिकाणी जर जीवच नसला तर? आता पुढची ओवी, या ओव्यानं समर्पक 2 सिद्धांताकडे यायचं आहे. हा, तैसे माझी भक्ती विन, तैसे माझी भक्ती विन, जळो ते जी आले पण, जळो ते जी आले पण. आगा पृथ्वीवरी पाषाण, आगा पृथ्वीवरी पाषाण, नसती काही. विश्वमाऊली ज्ञानोबा सांगतात, जर जसं एखाद्या झाडाला फुलं येऊन जर त्याला फळ लागलं नसेल, कणस लागलेल्या झाडाला जर त्यात दाणे नसतील, सरोवरात पाणी नसेल, दुःखी माणसाला दुःखी भेटला असेल, तसं मानव देहाला येऊन जर भक्ती नाही केली तर काय सांगतात? नामदेवरायांचा अभंग आहे, भक्तिविन जिने जलोला गिरवाने, भक्तिविन जिने जलोला गिरवाने, संसार भोगाने भक्तिविन जिने. मानवी देहाला जन्माला आल्यानंतर आम्ही घर बांधण्यात कुणी आयुष्य घातलं, कुणी आपली संपत्ती तयार करण्यात केली, कुणी सत्ता निर्माण तयार केली, पण ते न करता जर भक्ती नाही केली तर विश्वमाऊली ज्ञानोबा सांगतात, नामदेवराय सांगतात, तुकोबाराय सांगतात, भक्ती विन जिने जळो लाजिरवाने, संसार भोगणे दुःख रूप, एक एक योनी, कोटी कोटी फेरा, मग लागे वारा. मग जर मिळालाय हा मानव देह कशा करता मिळालाय? नरदेह निदान लागले हाती, नरदेह निदान लागले हाती. उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार देवच होईन म्हणते. तरी का चित्तीनं सगळ्यात महत्वाचं ते आहे. मानव देहाला येऊन आम्ही सगळं केलं. आमच्याकडे 10 बाय 10ची खोली होती, आम्ही उच्च दर्जाचं घर 3 मजली बांधलं. आम्ही जुन्या काळामध्ये सायकल वरून प्रवासाला जात होतो. आता आमच्या जीवनामध्ये आम्ही 4 व्हील घेऊन फिरायला लागलोय. आमची पारमार्थिक परिस्थिती सुधारली का स्थिती सुधारली? आमची पारमार्थिक परिस्थिती सुधारली का स्थिती सुधारली?
परमार्थामध्ये स्थिती सुधारावी का परिस्थिती? महाराजांनी परिस्थिती सुधारण्याकरता कीर्तने केली का स्थिती सुधारण्याकरता? आमच्यासारख्या आबपणी कीर्तन चालू केले परिस्थिती सुधारण्याकरता का स्थिती? मी मगाशीच म्हटलं शिवाजी अण्णांना, व्यवस्थेवरती बोलायचं का अवस्थेवरती बोलायचं? या व्यवस्था आम्हाला गुंतवणुकीत टाकतात. हा, एरती माईक दुःखाची. हा, आम्ही करोडो किलोमीटर देवापासून दूर आहोत. आम्हाला वाटायला लागलं आम्ही प्रगती केली, आम्हाला वाटायला लागले संसाराच्या गोष्टीतून नाही परमार्थात सुद्धा आलेल्या माणसांना वाटायला लागले आम्ही आमच्याकडं जुन्या काळामध्ये धोत्राला ठिगळ असायची, आज ठिगळ संपली नाही, काटाची नाही, रुंद पदराची धोत्र वापरून महाराज आले. आम्हाला वाटायला लागलं आमचा परमार्थ पोषक झालाय, आमच्या परमार्थाला बळ आले. खरं सांगू, जुन्या काळातली माणसं परमार्थ करताना त्यांची धोत्र ठिगळ फाटलेली होती. आज खरं सांगू, अजून ज्यांची ज्ञानेश्वरी मुखदगत होती, ज्यांचा गाथा मुखदगत होता, ज्यांची गीता मुखदगत होती, त्यांच्या धोत्रांना ठिगळ होती. आज ज्यांचा हरिपाठ पाठ नाही त्यांच्या अंगावरती 4-4 हजारचा कोट आहे. परमार्थ सुधारला का अधोगतीला गेला? परिस्थिती सुधारली का स्थिती? भक्तीमध्ये आल्यानंतर आम्ही आमच्या परिस्थितीकडे न पाहता जर स्थिती नाही सुधारली, व्यवस्थेला महत्व देण्यापेक्षा अवस्थेकडे नाही पोहोचलो. आता अवस्था म्हणजे काय? काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे. अजून सांगू का? चंदनाची चोळी माझे सर्वांग पोळी. एक चंदनाचा थेंब तव्यात नाही तेल कडलेल्या तेलात टाकला तर 52 कशी चंदनाचा थेंब कडलेल्या तेलाला शांत करतो. विश्वमाऊली ज्ञानोबा सांगतात, ही जी सुख आहेत चंदनाची चोळी करून जरी माझ्या अंगावरती घातली तर ती मला भाजली असं की वाटते. याचं नाव आहे अवस्था. चित्त झुरलं पाहिजेत, मन झुरलं पाहिजेत. आमचं झुरलं का? चित्त पांडुरंगा झिरतसे काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा. परमार्थ करत असताना आमच्याकडं एक 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 पायरीनं एक एक टप्प्यानं आमच्याकडं ज्या अवस्थेला पोचण्याकरता जायचं आहे ती साधना आम्ही केली का? आणि मग ती विचार करण्याकरता फक्त एकच जन्म जर कोणता असेल, भक्ती करणारं महात्म्य नाही माध्यम जर कोणतं असेल, नरदेह निदान लागले हाती जर आमच्या हातात लागलेला आहे आणि मिळालेला नरदेह किती वर्षाचा आहे? शतगणी लेते अर्धरात्र काय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय 100 वर्षाच्या आयुष्याच्या गणितांचा जर हिशोब काढला, आज 60 वर्ष सुखानं जगता आलं उत्तम आहे. 60 वर्षातली निम्मी कशात गेली? शतगणी लेते. 60 वर्षाची निम्मी गेली झोपेत. किती गेली? शिल्लक राहिली 30. मध्ये बालत्व, बालपण आलं, खडा कळत नाही, साखर कळत नाही, राजकारण कळत नाही, समाजकारण कळत नाही. खडा गावला तोंडात टाकते, साखर गावली तोंडात गावतं. 10 वर्ष निघून गेली, शिल्लक राहिली. तारुण्य आलं 10 वर्षात, तारुण्याच्या मागे न माने कुणाशी सदा मुसमुसी आठवणी वेठवणी बांधीला फिरत असे मैसा हाती दीड पान वरतीच मान नाही सन्मान. 10 वर्ष निघून गेली, शिल्लक राहिली. आता म्हातारपणी थेटे फडसे खोकला, लावून कपाळाला हात बैसला, खोबऱ्याची वाटी झाले असे मुख, गळत असे नाक श्लेष्मापुरी, बोलो जाता कंठ न येतानाची नीट, येताना ये ना. मग काय राम राम म्हणायच्या वेळीची अवस्था नाही, वृद्धाप काळाची अवस्था पहा. त्या श्लोकाचं चिंतन जर कायलं ना महाराज, इंद्रियार्थेषु वैराग्यम, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. जोपर्यंत जन्माचं दुःख काय, जन्माचं दुःख काय, जोपर्यंत आम्हाला जन्म, त्यानंतर जरा व्याधी
म्हातारपण याचं दुःख जोपर्यंत आम्हाला त्या दोषांचं दर्शन होत नाही तोपर्यंत दुःख का होतंय कसं होतं कळत नाही. आणि ते प्राप्त याच देहामध्ये करता येतं. ही दुःख घालवण्याचं साधन आहे. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे. आणि चिरा पडायचं असेल तर हाच देह भक्तिपंत बहु सोपा. आणि या भक्तिपंथाला येऊन जर आम्ही भक्ती नाही केली तर कदाचित एखाद्या मुलानं रोगर घेऊन पिलेल्याला आत्महत्या करणारा म्हणू नका. एखाद्या मुलीनं रेल्वेच्या रुळाखाली जीव दिला त्याला आत्मघातकी म्हणू नका. परमार्थात आल्यानंतर जर आम्ही परमार्थाने भक्ती नाही केली तर आमच्या इतका आत्मघातकी दुसरा कोणीच नाही. आता त्या आत्मघातकापासून दूर व्हावं असं वाटत असेल मग या ज्ञानोबा यांच्याकडे काही साधक गेले आणि गेलेल्या साधकांनी विचारलं, आता लक्षात आलं तुम्ही भक्ती करा म्हणता, मानव देह त्याकरता आहे म्हणता, हे सगळं यथार्थ कळालं, पण एकच विचारतो, आता भक्ती करताना आम्ही ज्ञानी नाहोत, आम्ही साक्षर नाही, आम्हाला वाचता लिहिता येत नाही, मग आम्ही आमच्याकडं जगामध्ये करताना ती भक्ती करताना कशी करायची हा ज्या दिवशी विचार आला. कारण मोक्ष नावाची वस्तू ज्याला म्हणतो, मोक्ष नावाचा पदार्थ ज्याला म्हणतो, मोक्ष नावाची अवस्था ज्याला म्हणतो, ती जर कशानं प्राप्त होत असेल तर विश्वमाऊली ज्ञानोबा सांगतात, तैसे मोक्ष देईल ज्ञान येत कीर नाही. मोक्षाकरता गरज जर कशाची असेल तर ज्ञानाचीच आहे. पण ते ज्ञान प्राप्त होण्याकरता, तो अधिकार प्राप्त होण्याकरता आम्ही तेवढ्या अवस्थेची, तेवढ्या जाणतेपणाचे आम्ही भक्त नव्हत. मग आम्ही काय करावं? ज्या दिवशी विचारलं त्या दिवशी विश्व माऊली ज्ञानोबा सांगतात, भगवंताच्या दरबारामध्ये, देवाच्या दरबारामध्ये कुणी तो जाणता आणि नेणता नसतो. जाणता नेणता नसून जो भगवंताचं नाम घेतो तोच मोक्षाचा अधिकारी होतो. विश्व माऊली ज्ञानोबा अभंगाच्या भगवंती ज्ञानोबा सांगतात भगवंताच्या दरबारात. आता भगवंत या शब्दाची व्याख्या करायला गेलं तर अख्खं कीर्तन लागेल. कोण भगवंत आहे, कुणाला भगवंत म्हणावं? एकाच शब्दात सांगू, ऐका यशस्वी अवधार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे साही गुण वस्ती देत, म्हणून तू भगवंतू. किंवा तुकोबरांच्या भाषेत सांगायचं असेल
सर षडगुण ऐश्वर्य संपन्न एक दुसरं कोणच नाही हो. ज्याच्याकडे यश आहे, श्री आहे, औदार्य आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे, ऐश्वर्य आहे. बरं असा असणारा ज्ञान वैराग्य ऐश्वर्यानं परिपूर्ण असणाऱ्या भगवंताला, भगवंताच्या दरबारात तो भक्त जाणत आहे, तो भक्त नेणत आहे, हे कधीच नाही ठरत. आता कोणाला जाणत ठरवावं, कशावरून जाणतं ठरवावं? जाणतं नेणं ते ठरवण्याचा अधिकार आम्हाला काय? आजही सांगू महाराज, पुण्याच्या एका रेल्वे स्टेशनवरती तुम्ही कधीतरी एखाद्या महाराजाचं एक यूट्यूबवरती चित्र टाकून बघा. पुणे रेल्वे स्टेशनचे महाराज अखाद्य खातात, अपेय पितात, अखाद्य खातात. खाऊ नये ते खातात, पिऊ नये ते पितात, सर्व करतात. 2-2 महिने त्यांच्याकडे अंघोळ नाही. पण पुणे रेल्वे स्टेशनवाली जेवढी संपत्ती सत्ता धनवाली माणसं आहेत, त्यांच्या दर्शनाचा लाभ व्हावं म्हणून तासंतास त्यांच्या समोर बघतात. आता कुणाला जाणतं म्हणावं? 25 फूट उभं राहिल्यानंतर वास्तविकता 2 महिने अंघोळी न केल्यामुळे त्यांच्याकडून दुर्गंधी सुटावी, पण 50 फुटावरती जर वारा गेला ना तर कस्तुरी सारखा त्यांचा सुगंध निघतो. कशावरून ओळखायचं? जाणता भक्त आणि नेणता भक्त. आम्ही आमच्याकडे जाणतेपणा नेणतेपणा कशावरती ठरवायला लावलं? 4 गोष्टी वैराग्याच्या सांगायला आल्या, 4 गोष्टी आपल्याला वाचायला आल्या. चतुरपणाची लक्षणे घेऊन समाजाला मंत्रमुग्ध करायला लागलो. आम्ही जाणते झालो का? आता जाणत्या भक्ताची लक्षण जर करावी असं वाटत असेल, एखादा कागद घ्या, मध्ये रेष ओढा आणि एका रिकाम्या तुकड्यामध्ये लिहा शुक लिहा, पराशर लिहा, सनकादिक लिहा, जाणते भक्त म्हणा. दुसऱ्या बाजूला लिहा कुब्जा लिहा, दुसऱ्या बाजूला कोण लिहा. भक्ती करणाऱ्या, भक्तीतली अवस्था असणाऱ्या कुणाची? शबरीची अवस्था पहा. कोण होती? कोण होती माय? जातीनं कोण होती? ऐक महिमा आवडीची, ऐक महिमा आवडीची, बोरे खातो बोरे खाय भिल्लीनीची. जातीनं भिल्लीन. आजी त्या समाजाकडे पाहिल्यानंतर आपण ज्यांचा द्वेष करतो, पण भक्ती क्षेत्रामध्ये पात्र झाली का अपात्र झाली? प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाचा योग अगोदर नव्हता. बालपणामध्ये शिवाजी काका ऐका भक्तीचं महात्म्य. जाणता नेणता भक्त देवाच्या दरबारात नाही. ऐका, लहानपणामध्ये असणाऱ्या शबरीला ज्या दिवशी बालपणातला विवाह करायचा प्रसंग आला आणि त्याच्या बापानं ज्या दिवशी लग्न करता तयारी ठेवली, एका बाजूला येणाऱ्या पै पाहुण्यांच्या रावयांच्या करता हौद मांडले, पाण्याचे नाही, येणाऱ्या पाहुण्यांची रेलचेल व्हावी म्हणून त्यांच्याकरता सोय केली. नंबर 2, एका बाजूला येणाऱ्या पाहुण्यांच्या जिभेचे चोचले पुरवावेत आणि म्हणून त्याच्याकरता निष्पाप असणाऱ्या कोया बकऱ्यांची एका बाजूला लांब लचक कशी. पाहिलेल्या शबरी बापाला विचारते, बाबा हे समोरचे आहोत कशाचे? बा ते अपेय आहे. कशा करता? उद्या तुझ्या लग्नाच्या निमित्तानं पाहुणे येतील आणि पाहुण्यांची मान राखायला. बरं हे कशा करत आहे? उद्या येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांच्या करता उत्तम पद्धतीचा आहार म्हणून त्यांचं विचार करते शबरी. माझ्या बापानं ठेवलेले आहोत आणि माझ्या बापानं बांधलेला समोरची ही कोळी निष्पाप. माझा विवाह आहे, आनंदाचा क्षण आमच्या घरात आहे, पण या निष्पाप बकऱ्यांचा बळी घेण्याचा अधिकार माझ्या बापाला आणि मला नाही. माझ्या लग्नामध्ये जर या निष्पाप बकऱ्यांचा बळी जातोय तर अपरात्री असणाऱ्या रात्री 12 वाजता शबरी स्वतःच्या घरातून निघून गेली आणि घंडात अरण्यात रस्ता शोधत जाताना त्याला पूर्वजन्माच्या पुण्याईनं मातंग ऋषींची भेट झाली आणि भेटलेल्या मातंग ऋषीने सांगितले, या झोपडीमध्ये आश्रय कर, आयुष्यामध्ये एक दिवस तुला प्रभू रामचंद्र भेटतील. रामचंद्र प्रभू भेटतील इतका शब्द मातंगृतीने सांगितला आणि दररोज नेमानं माझी शबरी सेवा चालू केली. हो, करणारी सेवा करताना शबरी जंगलातली फुलं आणायची
अंगणातली झाडायची आणि फुलांची रांगोळी घालायची, जंगलातल्या आपल्या असणाऱ्या पळसाच्या पानामध्ये असणारी बोरं बागायची आणि टाकायची नी ठेवायची. प्रभू रामचंद्र येतील वाट बघायची. दिवस संपून जायचा माय माऊल्यानो. संपलेला दिवस संपून गेला ना की विचार करायची आज सरवड्यात कार्यक्रम आहे, कदाचित भगवान रामप्रभू तिकडे गेले असतील, यायला वेळ झालाय, कदाचित आज आले नाही. नित्य नियम दुसऱ्या दिवशी चालू करायची आणि करता करता दिवसा मागून दिवस गेले, आठवड्या मागून आठवडे गेले, महिन्या मागून महिने गेले आणि करता करता वर्षा मागून वर्षे गेली. शास्त्र सांगते बालपणातली शबरी भक्ती करायला सुरुवात करता 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 अनवानी चप्पल, केस न विंचरलेली, पायामध्ये काहीच नसणारी, अंगावरती वस्त्र नसताना जंगलातला पाला गोळा करून अंगावरती गुंडाळलेली शबरी भक्ती करायला सुरुवात झाली. बालवयातली शबरी म्हातारी झाली. आम्ही परमार्थाच्या पहिल्या वर्षात आलो, माळ घातलीने जर घरातलं बरं वाईट झालं, दुसऱ्या वर्षी माळ काढून टाकू का, आमचा प्रश्न आहे. पण बालवयातल्या शबरीनं वृद्धाप काय आला, डोळे भगवंताच्याकडे लागले. ए प्रभू, मातंग ऋषीने दिलेला शब्द आहे, खोटा नाही ठरणार, भेट देशील याकरता वाट बघतोय. मी विचारतो तुम्हाला, मी विचारतोय, कोणतं कोलगेट वापरत होती शबरी? मेसवाक, हा, झिंजिन्या येणार सेन्सोडाईन, कोणता शॅम्पू वापरत होते? कोणता? सनसिल्क. शबरीकडे शॅम्पू होता, शबरीकडे तोंड घासायला जात भिल्लीनीची होती, पण भाव होता भगवंताच्या प्रीती, आणि भगवंताच्या प्रीती असणारा भाव करत करत शबरीनं भक्ती केली. परिणाम एक दिवस भगवंत भेटायला आले आणि आलेल्या शबरीला विचारतात, हे शबरी कोण आहेस रे बाबा, कशा करत आलास, वाट सर्व आहेस का? अरे या शबरीला विचारून काय होणार, जगाचा नियंता परमात्मा भेटावा या करता दिवसा मागून दिवस गेले, वर्षा मागून वर्ष गेली. मातंग ऋषींच्या शब्दावरती विश्वास टाकून आयुष्यभर त्याची सेवा करत आलोय, अजून नाही भेटला. अरे या शबरीकडे तुला काय मागायचंय? मागायचं असेल तर जगन्नेत्या परमात्म्याकडे जा, माग त्याला. शब्द ऐकल्याबरोबर पाजर फुटला आणि भगवान म्हणतात, शबरी, हे शबरी, वाटलं नव्हतं ग एवढी पात्रता तुझी असेल, भिल्ल जातीतले तसं वाटत होतं, पण लक्षात आलं श्रीराम जयराम जय जयराम भगवंताच्या नामाचं चिंतन करून 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 तुझ्या कायेत, तुझ्या शरीरातला बदल पाहिलाय. आजही तुमची प्रतीक्षा एवढी आहे ना, भगवंताच्या प्रीती आम्ही प्रतीक्षा करावी का परीक्षा घ्यावी? प्रतीक्षा करावी का परीक्षा घ्यावी? आम्ही परीक्षा घेतो का प्रतीक्षा करतो? परीक्षा नाही, आम्ही परीक्षा घेतो, प्रतीक्षा करायची इच्छाच राहिली नाही. समोर असणाऱ्या शबरीला प्रभू रामचंद्र सांगतात, ज्या जगाच्या जगन्नियत्या बदलची वाट बघायला लागलीस, तो नियंता तुझ्या दारात आहे. त्याला शबरी म्हणते, आलास देवा, विश्वास होता रे माझा, माझा विश्वास होता, आलास, भेटलास मला, बरं झालं. पण ऐक, आता डोळ्यांनी दिसत नाही रे, आता कानाने ऐकू जात नाही रे, आता चालणं थांबलंय रे, अखंड भगवंता तुझं नाम घेऊन 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 वाचा खुंटीत झाले रे, आता नाही, आता तुझे पाय धुण्याकरता दररोज फुलं टाकत होतो, दररोज तुझ्या करता ती आणत होतो, पण आता नाही. आता ऐका, शबरीकडे पात्र नव्हतं, पण भगवंताच्या नामचिंतनानं तिची पात्रता इतकी झाली होती. आमच्याकडं देवाला नैवेद्य दाखवण्याकरता सोन्याची पात्र सुद्धा आमच्याकडे आले, पण भगवंत आपल्याकडे व्हावा ही आमची पात्रता. पात्र महत्वाचं का पात्रता महत्वाची? आमच्याकडे पात्र आहेत का पात्रता आहे? पात्रता यावी याकरता भगवंत जाणतेपणा बघतो का नेणतेपणा बघतो? भगवंत जाणतेपणा बघत नाही, नेणतेपणा बघत नाही. ज्या सनकादिकांना जो मोक्ष नावाची अवस्था ज्ञानानं दिली, ज्या शुकांना दिली, ज्या परिसराला दिली, ज्या प्रल्हादांना दिली, ज्या नारदांना दिली, तीच ताकद, तोच मोक्ष
भगवंताची भक्ती करणाऱ्या शबरीला सुद्धा दिला जाणीव नेणीव भगवंती नाही हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. बरं, तो मोक्ष जर प्राप्त होतो असं वाटत असेल तर तो मोक्ष प्राप्त होणारा मंत्र तरी आहे कोणता? तो मंत्र अभंगाच्या द्वितीय चरणात नारायण हरी भगवंताच्या दरबारामध्ये जाणत आहे भक्त का नेणत आहे बघत नाही. जो भगवंताचं श्रद्धेनं नाम घेतो श्रद्धावानम लभते ज्ञानम, ती अवस्था प्राप्त होते आणि तो हरीच्या नामाचा उच्चार केला तर तो मोक्ष प्राप्त होतो. तो विश्वमाऊली ज्ञानोबरांच्याकडे काही साधक गेले अनेक वर्ष आम्ही काकडा करतो, गेले अनेक वर्ष आम्ही पारायण करतो, गेले अनेक वर्ष आम्ही भजन करतो, पण मोक्ष नावाची अवस्था आम्हाला प्राप्त झाली नाही. विश्वमाऊली ज्ञानोबराय म्हणायला लागले, तुम्ही भजन करत असाल पण तुमचं भजन कसं आहे? विश्वमाऊली ज्ञानोबराय सांगायला लागले, तुमचं भक्तन तुकोबारांना विचारला, तुकोबाराय सांगतात तुम्ही भक्ती नाही केला का? जगात भक्ती नाही करणारी माणसं नाहीत का? काका भक्ती करत नाहीत का? कोण कोण भक्ती करत नाही सांगा. आलेल्या प्रत्येक माणसाला विचारा. अहो, तुम्हाला कशाला विचारायचंय? तुम्हाला विचारूच नका, कारण तुम्ही भक्ती करता चालाय. विचारा एखाद्या सकाळी उठल्यानंतर एखाद्या किंवा चोराला विचारा, मंदिरात गेलाय, कोणच नाही, मंदिराच्या समोर घंटा मोठी दिसते, बघितलेली घंटा बघितली की तो शिवशंभूच्या समोर जातो आणि शिवशंभूला सांगतोय, तुझी घंटा बघितल्यापासून माझं मन हर्षून गेलंय. ए देवा, एक काम कर, ए देवा, फक्त तुला पाया पडून हात जोडतो, 20 वर्ष तुझ्या मंदिरात येतोय, पाहिलं नाही एवढी मोठी घंटा बांधले, फक्त एवढी घंटा मी या मंदिरातून बाहेर नेईपर्यंत कोणाच्या दृष्टीला पडू देऊ. चोर भक्ती करत नाही का? चोर भक्ती करत नाही का? तुमच्याकडं बारची दुकानं कमी आहेत, आमच्याकडे बारवाले जास्त आहेत. सकाळी उठल्यानंतर बारवाला पूजा करत नाही का? कोपऱ्यात लावलेल्या गणपती, लक्ष्मी, सरस्वतीच्या फोटोच्या समोर अगरबत्ती ओवाळत नाही का? त्याची भक्ती नाही का? बारवाला दुकान उघडल्यानंतर अगरबत्ती देवाच्या समोर लावतो आणि अगरबत्ती ओवाळताना सांगतो, लक्ष्मी माते, आजपर्यंत झालं ते झालं, फक्त एक काम कर, आता माझा व्यवसाय उत्तम चालण्याकरता फक्त हाडाचे आणि जातीवंत बेवडे तेवढे. का त्याची भक्ती नाही? भक्ती करत नाही का? अगरबत्ती ओवाळत नाही का? विश्वमाऊली ज्ञानोबरांच्याकडे गेलेल्या साधकांना ज्ञानोबरांनी सांगितलं, तुम्ही भक्ती करत नाही असं नाही, नामस्मरण घेत नाही असं नाही, काकडा करत नाही असं नाही, हरिपाठाला जात नाही असं नाही, पण त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा शब्द जो आहे तो सदा आमच्याकडून होतं का?
विश्वमाऊली तुकोबारांना विचारलं कोणी लोकांनी, जगानं भक्ती केली, तुम्ही भक्ती करताय, पण तुमच्या भक्तीचं फल तुम्ही वैकुंठ प्राप्त केला, आम्हाला आमची भक्ती असून आमच्या स्वप्नात आला नाही, याचं कारण का? तुम्ही भक्ती केला. तुकोबारा म्हणतात आम्ही भक्तीच केली. जगानं भक्ती केली, पण तुकोबारा सांगतात आम्ही भक्ती नाही केली, आम्ही भक्तीच केली. भक्तीच केल्याचं फल जर काय तर प्राप्त झाला मोक्ष. आणि तो मोक्ष प्राप्त होण्याकरता आम्ही काय केलं? सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता. पत्नी मेल्यानंतर सुद्धा बरं झालं म्हणणारे तुकोबारा. आमच्याकडं आजारी पडली तर कीर्तनाला येत नाही, मेल्यानंतर बरं झालं म्हटले, हो बरे झाले देवा, निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे. आम्हाला आज वाटतंय आनंदाचे डोळे, आनंद तरंग बघितल्यानंतर आमचं तुकोबाऱ्यांसारखं व्हावं, वाटतं का नाही? तुकोबारे वैकुंठाला गेले, आम्हाला सुद्धा वैकुंठाला जायची इच्छा आहे, असंच व्हावं, वाटतं का नाही? पण तुकोबाऱ्यांना बंबाजी बुवानी दमडून मारलं. आम्हाला कोणाच्या काठीचा मार नाही, शब्द बोलला तर कीर्तनाकडे टाय घेऊन उभं राहत नाही. आमची भक्ती आहे. सदा नावाचा शब्द तिथं नाही लागू पडत. ज्यांच्याकडे सदा नावाचा शब्द हरीच्या नाम उच्चारणात आहे त्यांनाच तो मोक्ष प्राप्त होतो. पण तो मोक्ष प्राप्त होण्याकरता अजून काय साधन? नारायण हरी उच्चार नामाचा. आणि मग तो नामाचा उच्चार जर केला तर परिणाम काय? ते कै कायाचा. तिथं कै कायाचा रेग नाही. अर्थ दोन पद्धतीने मानता येतात. युगा परत्वे मांडत असाल तर एकूण युग चार युगांची संकल्पना मान्य इतका वेळ कीर्तनाकडे माझ्याकडे नाही. 4 युगातल्या प्रत्येकामध्ये जी बुद्धी ज्या पद्धतीनं काम करते तेथे इंद्रिय तशी पद्धतीनं तेथे युग आहे. सत्वयुग कोणाला म्हणावं किंवा ज्याला आपण त्रेतायुग म्हणतो, द्वापर युग म्हणतो, ती कशी म्हणावी? आपली बुद्धी जशी जशी त्याकडे काम करते, ज्या दिवशी सत्व गुणानं काम करते त्या दिवशीचं युग सत्ययुग आहे. ज्या दिवशी काम्य कर्मानं करते त्या दिवशी ते त्रेतायुग होतं. ज्या दिवशी आमच्याकडं ते कशानं करते? ज्या दिवशी ती मलिन असणाऱ्या पद्धतीने करते त्या दिवशी द्वापर युग होतं. आणि कलियुग जर पाहिलं तर या जगामध्ये कलियुग कुणाला म्हणावं? ऐका शकून सहज तुम्ही ऐकून गेलाय, सगळी ज्ञात मंडळ ऐकायचं असेल कलियुगाचं मेहमान काय आहे? ऐका कलियुगाचे, ऐका कलीचे महिमा, ऐका कलीचे महिमा. ऐका कलियुगाचे मेहमान, असत्याशी रिजले जण. खोट्याच्या पाठीमागे संख्या जास्त आहे. असत्याशी रिजले जण नसताना सुद्धा ठराव मंजूर, पापा देते अनुमोदन. कर्नाटकातली आणायची, महाराष्ट्रात बसवायची, ठराव मंजूर, पापा देते अनुमोदन आणि करती हेळण संतांचे. अजून कलियुगाचे मेहमान काय काय सांगावं? ऐका कलीचे मेहमान झालं. अजून पुढं शकून जर ऐकला ना, कलियुगाची ऐकावी थोरी. पुत्र तो होईल पित्याचा वैरी, भरतार सांडोनी नारी. अजून काय? 5 वर्षाची दादा कोण? भरतार मागेल. 6 वर्षाची नारी गर्भीण होईल. अजून काय? कलियुगामध्ये काय काय घडेल ऐका. या कलीचं मेहमान, या कलियुगामध्ये बहीण भाऊ दोघा जणांचा विवाह लागेल. बहीण आणि भावाचा विवाह लागेल.
16व्या शतकात लिहून ठेवलंय माझ्या एकनाथ महाराजांनी, आणि आज प्रत्यक्ष 21व्या शतकात आपण आपल्या डोळ्याने पाहतोय. हे महिमान जर कशाचं असेल, कलियुगाचा आहे. पण याच कलियुगात इतर युगामध्ये इतर साधन आहेत, पण कलियुगातलं साधन जर काय असेल तर एकच आहे, कलियुगी उद्धार. दुसऱ्या कशालाच होणार नाही. तो होणार साधन जर काय असेल एकच आहे, सकळाशी येते कलियुगी उद्धार. आता तो हरीच्या नामानं उद्धार होतो म्हणून तेथे काही कायाचा रीग नाही म्हणजे प्रवेश. आणि नंबर 2, काही काळाचा रीग नाही म्हणजे मृत्यूच्या दारात आल्यानंतर तो मृत्यू आपल्याला न वाटता त्या मृत्यूला सोहळा बनवावं. जगाच्या पाठीवरती माणसं कशाला भीतात, कुणाला भीतात? पापाचरण करायला भीतात, चुकीचं करायला भीतात, वाम मार्गाने वागायला भीतात? भीत नाहीत. पण भीतात कशाला? नुसतं मृत्यूला भीत नाहीत, आगामरहा बोलून साथी, आणि मेलिया तरी मर नावाचा शब्द सुद्धा बोलला तरी अंगाला झोंबत असतो. जगाच्या पाठीवरती माणसानं वाटतंय सगळं यावं, पण मृत्यू कुणाला वाटतंय यावा? कुणाला वाटतोय मृत्यू यावा असं वाटत? आता या मृत्यूला मृत्यू न समजता त्या मृत्यूचा सोया करावा असं वाटत असेल तर आपल्याला आपल्या विचारांची धारा झाली पाहिजे. ऐका पाठ काय न, आपल्याला आपल्या विचारांची धारा ही झाली पाहिजे. काय झाली पाहिजे? आम्ही जे सोय आज करतोय ते सोय मुख्यत्व नसून या जगाच्या पाठीवरती 2च सोय मुख्य आहेत. कोणते? आम्ही आज कुठले सोय करायला लागलोय? कोण वाढदिवसाचा सोहळा करते, जन्मले या दिवसे हो लागे कायची ऐसे की वाढविती करीती उल्हासे ओगविती गुडिया आगामरहा बोलून साथी मेलिया तरी दरदूर सापे गिजते उभा की तो मासिया वेटाई कैसे प्राणिया लोभा वाढविती आहा कटकटाये भोकटे ये मृत्यू लोकीचे. कुठले सोय करायला लागलो? वाढदिवस करावा का न करावा? समोर माय माऊल्या खूप बसलात म्हणून सांगतो, ज्या दिवशी तुमच्या मुलाला 1 वर्ष पूर्ण झालं त्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलाचा वाढदिवस करता. तो वाढदिवस नाही, तो खुंट दिवस आहे. तुमच्या मुलाला प्राप्त झालेल्या आयुष्यातलं 1 वर्ष कमी झालंय याची चिंता असावी. पण तुम्ही तुमच्याच पोराच्या समोर केक ठेवून, त्यालाच मेणबत्ती लावून, त्यालाच वर फुगा बांधून, त्याच्या हातात चाकू देऊन कापा, फोडा आणि विजवा. आमची संस्कृती नाही, आमची संस्कृती. पण आम्ही आमच्याच पोरांच्या हातात केक देऊन कापायला, फोडायला आणि विजवायला सांगतोय. कोण जबाबदार आहे त्याला? कोण जबाबदार आहेत? आपला वैरी आपण झालोत का दुसरं कोण आहे? दुसरा कोणच नाही. आम्ही आमचे आत्मशत्रू झालोय. आणि ते शत्रू जर नावे असं वाटत असेल, आम्हाला जर शत्रूपासून दूर जावं वाटत असेल तर जागरूक राहा. तुम्ही तुमच्या मुलांचे वाढदिवस करत असाल, वाढदिवसाच्या निमित्तानं तुमची मुलाला 1 वर्ष तुमच्या मृत्यूच्या दाढेत संपवायला लागलाय. वाढदिवसाचा सोहळा, कोण बारशाचा सोहळा, कोण लग्नाचा सोहळा, नवीन फॅड आलंय हॅपी अॅनिव्हर्सरी डे. माहित नसणारे शिवाजी तात्या, आमच्या बापाचा 61वा अॅनिव्हर्सरी डे. माहित नसणारे माणसं अॅनिव्हर्सरी डे. हे सगळे सोय आहेत ना, हे सगळे सोय मुख्यत्व नाहीत. जगाच्या पाठीवरती 2च सोय आहेत. या जगाच्या पाठीवरती 2च सोय जर कोणते असतील तर 2च सोयामध्ये ना म्हणू नये धनंजया. देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या. जगाच्या पाठीवरती 2च सोय आहेत. एक जन्मरूपी सोया आणि दुसरा मृत्यूरूपी सोया. एक सोया तुमचा माझा होऊन गेलाय जन्माचा, पण शिल्लक आहे मृत्यूला मृत्यू न समजता त्या मृत्यूचा सोहळा बनवावं असं वाटत असेल तर काय करावं लागेल? काही थोडा बहुत करा भक्तिभाव, तन मन ध्यान द्या. जरी करणे असेल गोड याजसाठी केला,
शेवटचा दिवस. आता शेवटचा दिवस गोड होणे म्हणजे काय? का झाकली या घटीचा दिवा, म्हणे काय झाला केदवा, या रीती पांडवा जो देह ठेवी त्यानं मृत्यूला मृत्यू न समजता त्याचा सोहळा बनवला. माझ्या तुकोबारांनी ज्या दिवशी या जगाच्या पाठीवरती भक्ती केली, केलेल्या भक्तीनं भगवंताच्या नामाचं उच्चारण केलं आणि केलेल्या उच्चारणाचा परिणाम जर काय असेल तर वैकुंठातून देव त्यांच्याकरता विमान घेऊन आले. प्रयाण काही देवे विमान पाठविले, कलीच्या काया माझी आणि मानव देह घेऊन. हा, ही ताकद कशात असेल? नारायण हरी उच्चार नामाचा, ते काही कायाचा. बरं, आता हे जर सांगायला गेलं, अहो ज्याची प्रमाण वेदाला देता येत नाही, पाच ज्याचं महात्म्य वेदाला सुद्धा, वेद कोण आहे? अपौरुष आहे. कोण आहे? पृथ्वी तलावरती सगळ्यात शहाणा जर कोण असेल तर वेद आहे. ज्या वेदाला ज्याची प्रमाण नेनवे वेदासी, त्या जीवांना आम्हाला काय कळणार हो? आणि अशा जीवांना कळणार नाही, त्या जीवांना कळण्याकरता साधन जर काय असेल, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, मग काय पुण्याची गणना कोण विठोप्पा रकुमार बोला. नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे काही कायाचा, तेथील प्रमाण नेनवे ते जीव जंतुशी. पण ते जीव जंतूला कळायचं नसलं तर या जगाच्या पाठीवरती
वेदांची जे अर्थ आहे ते कळवण्याकरता ज्यांचा जन्म झाला त्या साधू संतांनी ज्ञानोबराय तुकोबरायांनी आमच्यावरती कृपा केली आणि केलेल्या कृपेनं आम्हाला भगवंताचं नाम जे दिलं ते नाम सुरुवातीला साधन म्हणून दिलं, पण साधन म्हणून देता देता ते साधन ज्या दिवशी आम्ही नाम घेतलं तेच साधन आमच्या आयुष्याचं साध्य झालं. आणि ते साध्य जर काय झालं, अभंगाच्या ज्ञानदेवा नारायण ज्ञानदेवा भगवंताचं नाम प्राथमिक दर्शेला हे साधन म्हणून वापरावं. विश्वमाऊली ज्ञानोबरांच्या हरिपाठाची रचनाच माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळं, दिलेल्या वेळेला बंधन पाळल्यामुळं पाळावंच लागतं. याकरता ऐकत 2 मिनिटात शेवटचं चिंतन. माझ्या ज्ञानोबरांची हरिपाठाची रचना करण्याचा हेतूच तोच आहे. हरिपाठ हा सर्वसामान्य समजू नका. हरिपाठ जात असताना आम्हाला भाविक म्हणावं म्हणून गल्लीतून जाताना चाली ऐवत जाऊन हा महाराज आहे का असं वाटावं याकरता गाऊ नका. हरिपाठ भजन गात असताना गल्लीतून हा भाविक आहे याकरता नको. हरिपाठ आम्हाला पाठ झालाय, देवाचे द्वारी चालू झालं की ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवी इथपर्यंत नॉनस्टॉप यावा याकरता नाही. हरिपाठ कशा करत आहे, हरिपाठाचं चिंतन या करत आहे. तुम्ही हरिपाठ करत असताना पहिल्या अध्यायामध्ये कर्म म्हणून समजा, दुसऱ्या अध्यायामध्ये उपासना करा आणि तिसऱ्या अध्यायामध्ये हरिपाठ विवरणाचं चिंतन करता करता तो हरिपाठ आमच्या जीवनाचं साधन न होता साध्य व्हावं. विश्वमाऊली ज्ञानोबा हरिपाठाच्या पहिल्या 9 अभंगामध्ये सांगत असताना कर्म सांगितलेलं आहे. नसोनी संसारी नाही, असोनी संसारी, जेवे वेगू करी, संसारात राहा आणि भगवंताचं नाम घ्या. कर्म सांगितलं. दुसऱ्या अध्यायाच्या अखंड खंडनामध्ये उपासना सांगितली. काय उपासना सांगितली? असोनी संसारी असणाऱ्या जीवानं आता नुसता मुखानं हरिपाठ म्हणू नका. आता कृष्ण नील सर नुसतं मुखानं नाही घेऊन चालणार, त्या हरीला बुद्धीनं जपलं पाहिजे. हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेशी सुलभ. उपासना सुरू व्हावी. हरीला बुद्धीनं जपावं, मुखानं जपता जपता बुद्धीनं जपावं, उपासना व्हावी. कर्म उपासना झाली की तिसऱ्या अध्यायाचं अध्याय सांगत असताना ज्ञान सांगितलं. असोनी संसारी म्हणणारे ज्ञानोबा शेवटच्या अध्यायात सांगतात. काय सांगतात? संसार
हसोनी संसारी म्हणणारे ज्ञानोबा रे, हरीला बुद्धीनं जपलं की ज्ञानानंतरची अवस्था जर काय लटिका व्यवहार, सर्व हा संसार वाया येरजार. मग आता ती परिक्रमणा सुरू होण्याकरता काकड्या आरतीतला संबंध पाठ जर बघितला ना तर लक्षात येईल, जळो माझे कर्म वाया. देवाच्या समोर जावं, उभं राहावं आणि सांगावं, देवा इथून पाठीमागच्या आयुष्यात साधू संतांनी उपकार करायच्या अगोदर, साधू संतांच्या संगतीत यायच्या अगोदर आमचं जीवन जे होतं ते जीवन नव्हतं. आता पाठीमागं केलेली कर्म देवाच्या दारात जावी, सांगावी, जळो माझे कर्म वाया. आता मग काय, आता एकच काम करीन. आयुष्यभर ज्यांचं दास्यत्व केलं ती दास्यत्व करणारी ही घातक आहेत, शत्रू आहेत, दावेदार आहेत. मग काय करावं, आता एकच काम करीन, तुझे दास्य करू अनेक मागो खावया, धिक्क झाले जिने माझे पंढरी राया, काय गा विठोबा तुझं. आणि ही प्रोसेस चालू झाली की मग देवाच्या दारात सांगायचं. नुसता मुखानं नाम नाही घ्यायचं, त्याला बुद्धीला जपायचं. चित्ती तुझे पाय डोळ्या रूपाचे, अखंड मुखी नाम तुमचे. आणि ते करायला लागलं की आता ते मन इतरत्र धावत नाही, आता कोठे धावे मन तुमचे चरण. भाग गेला, शीन गेला, अवघा झाला. आणि आनंद अगदा का झाला की मग विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस. माझी मद झाली छंद या नामाचा, गोविंद गोविंद मना लागलिया. मग गोविंद ती काया भेद नाही. मग लक्षणं सुरू झाली, भक्त ऐसे जाना जे देही, गेले आशा पास विषय तो त्यांचा, न आवडे जनधन. आणि एकदा का तो विषय भगवंत झाला की होणाऱ्या भगवंताची व्यापकता कशी येईल. बहुनाम जन्मना म्हणते, ज्ञानवामाम प्रबंधते, वासुदेव सर्वमिती सहमात्मा सुदुर्लभा. जे तो विषयाची दाट झाली, माझी कामक्रोधांची साखळी चुकावोनी आलो पाडी सदवासनेच्या. मग साधू संगे सुबटा, उजू सत्कर्माची आवाटा, अप्रवृत्तींचा आव्हांता डावलोनी. पण त्या साधूंची संगत झाली, ती संगतीमध्ये आलेले ज्ञानोबा तुकोबर आम्हाला भगवंताचं नाम साधन म्हणून असणार, तेच साध्य म्हणून अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात ज्ञानेश्वर माऊली. हरी उच्चारणे पायी मोक्ष सदा, नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे काही कायाचा ग, तेथील प्रमाण नवे वेदासी, ते जीव जंतुशी. ज्ञानदेवा फळ नारायण पाठ, हरी हा वैकुंठ, मी वासुदेव तत्वता, कळो येईल आहे ठाऊक सभागीय. आणि त्या संताने आम्हाला आता ते वैकुंठ तिथं नाही, ते वैकुंठ आम्हाला इथंच प्राप्त करून दिलंय. आणि ते वैकुंठ प्राप्त होण्याकरता भगवंताचं नामचिंतन आहे. आणि ते नामचिंतन करण्याकरता हा मानवी देह मिळालाय. आणि तो साधू संतांच्या नंतर मिळाल्या देहाच्या हाताने जर काय करायचं असेल तर ताई भगवंताकरता वाजवायची. डोळ्याने पाहायचं काय असेल तर त्याचं रूप पाहायचं. मुखानं काय करायचं असेल तर त्याचंच गुण गायचं. ऐकायचं काय असेल तर कानाने तेच ऐकायचं. आणि असं जर केलं तर ती काया ब्रह्मरूप होते. आणि ब्रह्मरूप वा काया कीर्तना व्यतिरिक्त दुसरी कुठंच होत नसून ते कीर्तन स्थांग, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. आणि अशा कीर्तनाचा गेले 30 दिवसाचा उपक्रम तुम्ही सर्वडे ग्रामस्थांनी केलाय. या कीर्तनातून योग्याला समाधी मिळाली असेल पण त्याला त्याच्या एकट्या पुरता मिळाली. एखादा योगी असेल त्या योग्यानं केलेल्या साधनेनं समाधी त्या एकट्याला मिळते. पण भक्तीतली ताकद असेल, तुम्ही सामुदायिक पद्धतीचा कीर्तन रूपी सोहळा केला तर एकट्याला न मिळता ती समाधीचं सुख जे आहे ते भगवंत नामचिंतनाचं सरवडेपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुम्ही समाधीचं सुख सगळ्यांना या कीर्तनाच्या माध्यमातून दिलात. त्या सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून वेळेचं बंधन पाहून 5-10 मिनिटं पुढे गेलं तर दिलगिरी व्यक्त करतो आणि कीर्तन रूपी सेवा समाप्त